हॅलो एव्हरीवन, माझं नाव सुमेधा हसबनीस. नमस्कार. मेधावी चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज ॲक्च्युली असा डिस्कशन आम्ही करणार आहोत. 90s किड्सच्या सगळ्यांशी कनेक्टेड असलेली एक व्यक्ती होती. आय मीन सगळ्यांचे लाडके लेखक प्रभाकर वाडेकर. चिंटू ही आपल्या अगदी लहानपणापासूनची आठवण आहे. प्रत्येक 90s किड्स हे काय म्हणतात, अगदी हृदयाच्या जवळ असलेलं, म्हणजे सकाळ पेपर आपण का वाचायचो तर हे एकमेव कारण असायचं. तर खूप वर्ष झाली, आता ते आपल्यात नाहीयेत, बट त्यांच्या एवढ्या सगळ्या मेमरीज आहेत. आणि आम्ही आजच ठरवलं की कधी ना कधी हे या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या मेमरीज शेअर कराव्यात, किंवा त्यांच्याबद्दल थोडं काही बोलायची इच्छा होती. सो या प्लॅटफॉर्म तर्फे आम्ही आज मी सोनल प्रभाकर वाडेकर हिच्याबरोबर आज इथे आलेली आहे, आणि ती माझी बालमैत्रीण पण आहे. सो आम्ही आज या चर्चेला सुरुवात करतो. सोनल, आधी तू एकदम रिलॅक्स हो. आणि हा, तू सुरुवात म्हणजे काय, कुठून करू पण मला कळत नाहीये. पण कसं आहे, सामाजिक दृष्ट्या किंवा जगाच्या दृष्टी प्रोफेशनल आहे ते सगळ्यांना माहिती होते, तू म्हणतीयस, पण एक वडील म्हणून ते कसे होते, किंवा कुटुंब प्रमुख फॅमिलीमध्ये कसं त्यांचा ऑरा होता, किंवा तुझं त्यांचं रिलेशन कसं आहे? माझ्या वडिलांबद्दल सांगायचं म्हणलं तर त्याला पहिलं गोष्ट म्हणजे आहो-जाहो केलेला अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे पहिलं म्हणजे की अरे तुरे केलेलं लागायचं. त्यामुळे माझ्यासाठी ते कधी आहो ह्या कॅटेगरीमध्ये आलेले नाही. ए पप्पा असं म्हणजे, पण आईशी जितक्या इन्फॉर्मली आणि काहीही बोलू शकतो आणि कसंही अगं ते तसं नसतं वगैरे असं जे सांगू शकतो, तसं माझं नातं माझ्या वडिलांशी होतं असं म्हणायला हरकत नाही, किंवा त्याच्याशी होतं असं म्हणायला हरकत नाही. दुसरं म्हणजे दोन वेगळी व्यक्तिमत्व होती ज्यांनी माझं आयुष्य घडवलं. एक जी आहे ही माझी आई, जी खूप स्ट्रॉंग आहे आणि तिने मला कुठल्याही संकटाला सामोरं कसं जायचं ह्यासाठीचं जे काही स्ट्रेंथ आहे ती मी माझ्या सगळी आईकडनं घेतलेली. कारण इट वॉज नॉट इझी टू ऍक्च्युली बी विथ अ क्रिएटिव्ह पर्सन, आणि वेन यू युअर सेल्फ आर क्रिएटिव्ह. कारण आई स्वतः माझी माई विडे पारितोषिक जिनी मिळवलेलं आहे अशी ती स्वतः जेव्हा कलाकार आहे, ती तिला बेस्ट ऍक्ट्रेसचं जेव्हा पारितोषिक मिळालेलं आहे, दोघांची ओळख नाटकामुळे झालेली आहे, लग्न नाटकामुळे झालेलं आहे, असं असताना तिने तिचं करिअर बाजूला सोडून ह्याच्या करिअरसाठी म्हणून बॅकस्टेप घेऊन पुढे नेलंय. त्याच्यामुळे तिचा खूप मोठा वाटा आहे पप्पाच्या या सगळ्या यशामध्ये. बर, मी त्याला म्हणजे ओके की हा माझा पप्पा आहे म्हणून ओळखलीये. तिने त्याला ग्रो करताना खूप ओळखलीये, की म्हणजे ती एक नवरा म्हणून त्याला ओळखते, ती मुलगा म्हणून त्याला ओळखते, ती एक वडील म्हणून त्याला ओळखते. सो तिचा ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आपल्याला नाकारता येत नाही जेव्हा आपण पप्पाच्या बद्दल बोलायला सुरुवात करतो. बरोबर, साहजिक आहे. म्हणजे कुटुंबामध्ये प्रत्येक आणि व्यक्तीचं कुटुंब प्रमुख असं म्हणण्यापेक्षा मी पप्पाला जे ओळखते तो माझा मित्र म्हणून जास्त ओळखते. तो मित्र आहे, मेंटॉर आहे, या दोन गोष्टीमध्ये पप्पा जास्त होता. तो वडील असं मला कधी वाटलेलं नाहीये. बरोबर. जेव्हा त्याच्या म्हणजे जेव्हा आम्ही बोलायचो, जेव्हा माझ्याबद्दलची चिंता जेव्हा त्याला वाटायची ना, त्यावेळेला फक्त तो त्या क्षणासाठी मला की बाबा हा त्या वडिलांच्या रोल मध्ये म्हणजे तोपर्यंत मला कधीच नाही असं की अरे हा पप्पा आहे, असाच आहे तो आणि असाच राहिलाय तो काय. नाही, मी हे नक्कीच अनुभवू शकते, कारण मी त्यांच्या शेजारीच राहायचे आणि मी पण अगदी 2 वर्षाची असल्यापासून त्यांच्याकडे जाणं येणं, त्यामुळे
आधीपासून, हा, 2 पण नाही. खूपच लहान असल्यापासून. त्यामुळे मी पण माझ्या वडिलांनंतर जर कोणाला वडिलांचा दर्जा दिला असेल तर मी त्यांनाच दिलेला आहे. आणि खूप सुंदर म्हणजे एक आठवण पुरणारच नाही, इतक्या आठवणी आहेत की इतके वर्ष जाऊन पण इतक्या त्या ताज्या आहेत. म्हणजे आम्ही कधीही बोलायला बसलो तरी प्रत्येकाच्याच तोंडून एक काय अशा खूप आठवणी निघतच राहतात. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व मी जे बघितलंय ते म्हणजे एकदम हसरं, खोडकर, एकदम मिश्किल बोलणं किंवा मिमिक्री तर ते अफाट भारी करायचे करायचेच. पण असे अष्टपैलू म्हणतात ना एखादी व्यक्ती असणं, तसे ते होते. आणि म्हणजे मला खरंच एक दिवस दिला तर कमी पडेल बोलायला. म्हणजे मी हे लिहायचं होतं मला, पण ते लिखाण कधी मुहूर्त लागेल, मी म्हणलं नाही आता हा प्लॅटफॉर्म आहे, आपल्याला यावर आता हे बोलायचंच आहे. असं म्हणून मी आज सोनलला राजी केलं. मी म्हणलं आज आपण करायचाच आहे हा पॉडकास्ट तू म्हणून. जेव्हा म्हणतेस अष्टपैलू जेव्हा म्हणतेस ना, तेव्हा हे खरंच आहे की तो अष्टपैलू होता. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती असेल की नाटकामध्ये त्याचं खूप मोठं योगदान आहे. त्याबद्दल थोडं सांग ना सगळ्यांना. ड्रॉपर्स नाटकाचं. नावाची त्यांनी संस्था सुरू केली. तो बीएमसीसीचा पास आउट आहे. मुळातच बीएमसीसीला नाटक ह्या विषयाचं खूप चांगली लिनिएज मिळाली आहे. त्या लिनिएज मधून तो आलाय. त्याला म्हणजे पुण्यामधले असे 3घच जण आहेत की पुरुषोत्तम मध्ये एकाच नाटकासाठी एकाच वेळेला लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय वाह! असं तिन्हीसाठीचं पारितोषिक मिळायचं. तर त्याच्यापैकी हा एक आहे. आणि मला असं झालं तर ज्यावेळेला मी पहिल्यांदा पुरुषोत्तम मध्ये पार्टिसिपेट केलं ना, तर मला असं की अरे ज्या स्टेजवर माझा पप्पा येऊन वावरून गेला आणि त्यांनी एवढी बक्षिसं मिळवली आहेत तिथे मी. त्यामुळे ते थोडंसं दडपण मला आलं होतं. तर अष्टपैलू जेव्हा मी म्हणत होते, सांगत होते, तर हे खरं आहे की पुरुषोत्तम मध्ये एकाच वेळेला एकाच नाटकासाठी लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय असे मिळालेले 3 जण आहेत. त्याच्यापैकी एक पप्पा आहे. त्याच्यामुळे नाटकामधलं त्याचं योगदान हे खूप आहे. आणि तो सुंदर लेखक होता. त्याच्यामुळे त्यांनी काही सिरियल्स लिहिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ह्या हसऱ्या घरात ही एक सिरियल आहे. त्यांनी अभिनय केलेला आहे. दौलत नावाची ईटीव्ही वरती जी सिरियल यायची त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मकरंद अनासपुरे हे वगैरे सगळी ती टीम होती. ही साईड पण काही काही लोकांना माहित नसेल, म्हणजे मोस्टली लोक. त्यामुळे तो बरेच दिवस रामोजीमध्ये तिथे राहायला लागत होतं. पप्पाचा एक म्हणजे की एवढं सगळं असून मग तो ह्या क्षेत्रामध्ये पुढे का नाही दिसत किंवा एवढा प्रकाश झोतात का आला नाही, तर त्याचं कारण असं की घरामध्ये मारुतीचं मंदिर आहे. आणखीन तो मारुतीचा भक्त आहे. हे नाटकाचे किंवा कुठलेही दौरे जे असतात किंवा प्रयोग असतात हे मेजॉरिटी ऑफ द टाइम शनिवार, रविवार आणि त्यातून संध्याकाळी बरोबर प्राईम टाइम ते असल्या कारणाने ह्या होतात. मग नाही, मला मंदिरामध्ये बसायला लागतं, तिथे प्रसाद वाटायला लागतो आणि त्याच्यामुळे मी हे करणार नाही असं म्हणून त्यांनी खूप ऑपॉर्च्युनिटीज ज्या की अरे नाही आपण बाकीच्या वेळेला प्रयोग लावू, हे करू, तसं करू, असं करून करून पण तू आम्हाला पाहिजेच याच्यात. बरोबर. मग असे त्यांनी गंमत जम्मत म्हणून नाटक होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी 16 वेगवेगळी कॅरेक्टर्स ऍक्च्युअली केलेली आहेत. आणि मी त्याच्या तालमी बघितलेल्या आहेत. मी छोटी असताना तो मला घेऊन जायचा बरोबर. त्यामुळे ह्या कॅरेक्टर मधून ह्या कॅरेक्टर मध्ये कसं जायचं. दुसरं म्हणून म्हणजे की आवाज, त्याचं बॉडी लँग्वेज, त्याच्याबद्दलचे सगळ्या लकबी तुझ्या ह्याच्या आणि त्याच्या ड्रास्टिक फरक दिसायचा. म्हणजे मी अरे हा बाप्पा आहे का असं वाटावं इतकं त्यांनी बदल त्याच्यामध्ये हाकलाय. त्याच नाटकासाठी अरुण नलावडे यांना नंतर झी पुरस्कार मिळाला. ते ऋषिकेश परांजपे यांनी लिहिलेलं नाटक आहे. त्याचे जवळजवळ 100 प्रयोग वडिलां म्हणजे पप्पांनी केलेले. पण ह्याच कारणासाठी की नाही बाबा मला शनिवारी नाही जमणार, त्याच्यामुळे पुढचे प्रयोग तो करू नाही शकला आणि हा विक्रम त्याच्या नावावरती आज होऊ नाही शकला, ज्याची मला वैयक्तिक खूप हळहळ आहे. कारण एवढं कॅरेक्टर्स आणि एवढे बदल आणि ते त्या पद्धतीने करणं, डेडिकेशन खूप होतं. अफाट, म्हणजे काही सीमा. दुसरं म्हणजे राजदत्तांबरोबर त्यांनी केलेलं एक नाटक आहे. त्याचा त्यावेळेला तो असिस्टंट डिरेक्टर म्हणून राजदत्तांबरोबर तो काम करायचा.
मग नंतर ज्या वेळेला राजदत्त रिटायर झाले ते म्हणाले आता मला परत शक्य नाही. चिन्मय मिशनचं नाटक होतं आनंदवन भुवनी म्हणून. अच्छा. तर त्याच्यामध्ये असं होतं की आमचा फुल घरातले सगळेजण आम्ही त्याच्यामध्ये असायचो. त्यामुळे म्हणजे आई पण त्याच्यामध्ये काम करायची, मी पण करायचे, तो तिथे असिस्टंट डिरेक्टर म्हणून होता. तर आम्हाला ते चेंज ओव्हर्स असायचे. त्यामुळे आत्ता जरी तुम्हाला सांगितलंच ना, म्हणजे मी खूप टॉमबॉईश आहे ऍक्च्युली. म्हणजे आत्ताच्या माझ्या ड्रेसवरती जाऊन पण आहे. आय नो हर. हा, तर म्हणजे पप्पानी ज्या वेळेला मी साडी नेसले आणि त्या ह्याच्यामध्ये ते रामदास स्वामींवरती केलेलं नाटक होतं, त्यांचा सगळा जीवन प्रवास होता. तर मला साडी नेसलं आणि त्यातून नऊवार होती, त्यामुळे नऊवार नेसून आणि चेंजेस होते आम्हाला. त्यामुळे मी असं विंगेतनं असं पळत पळत वगैरे जाऊन साड्या बिड्या बदलायचो. तर त्याच्या वेळेला त्यांनी अशी रेग अशी काढली होती. अच्छा. अशी ह्याच्या, आणि तू ह्याच्यावरनं चाल म्हणे, काय पैलवानासारखी चालते साडी नेसून, असं मला करायला लावलेलं आहे त्यांनी. की नाही, तू जर त्या कॅरेक्टर मध्ये तर तुला ते करता आलं पाहिजे. तू एरवीच्याला राहा ना सोनल, मी म्हणत नाही, पण तू जर ते कॅरेक्टर पकडलं तर तुला ते केलंच पाहिजे. खूप पर्टिक्युलर होता तो. म्हणजे आणि ते ह्युमर असायचं त्यांच्या बोलण्यामध्ये. म्हणजे असं नाही की तुम्हाला अगदी काठी घेऊनच हे करते, अजिबात नाही. पण एक ह्युमर, आणि ते बरोबर सांगणार की काय सांगायचंय त्यांचं, ते बरोबर म्हणतात ना, एक वाक कौशल्य आपण म्हणू खूप शकतो. आहे. खूप म्हणजे मी तरी असं कुणाचंच नाही बघितलं अजूनपर्यंत. इतकं म्हणजे ते मोमेंटला बरोबर, म्हणजे ते स्पॉन्टेनियस टायमिंग असो किंवा एखादं मार्मिक विनोद फेकणं म्हणतात ना, ते म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं होतं. त्याचे म्हणजे खूप अशा काही काही हे आहेत की एक म्हणजे तो म्हणायचा की दुसऱ्याला हसवणं सगळ्यात जास्त अवघड आहे, रडवणं सोपं आहे. खरं. आणि मी खूप प्राऊड फील करते की 23 वर्ष विदाउट सिंगल रिपिटेशन, आणखीन ज्याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेजचं बॅरियर नाही, ज्याच्यामध्ये तुम्हाला जातीपातीचं बॅरियर नाही, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही वयोगटाचं बॅरियर नाही, राजकारण येत नाही, अश्लीलता येत नाही, असे सगळे कन्स्ट्रेंट्स फॉलो करून त्यांनी 23 वर्ष चिंटू लिहिलाय. हे खूप महत्वाचं आहे ऍक्च्युली. म्हणजे आपण हे सगळंच कनेक्ट करू शकतो यार. तेव्हा आणि एंटरटेनमेंट दुसरं काहीही नव्हतं. आताच्या जगात बऱ्याच गोष्टी आहेत, पण तेव्हा आणि तरी ते इतकं कनेक्टेड होतं. म्हणजे मी म्हणलं ना की चिंटूला त्यामुळे आडनाव नाहीये. चिंटूला त्याच्यामुळे तुम्ही चिंटू नंतर 7 भाषांमध्ये ट्रान्सलेट होऊन 7 वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये जायचा. आपल्या इथल्या बऱ्याच लोकांना माहिती नसेल. हो, हे बरं झालं. त्यामुळे त्याला लँग्वेज बॅरियर नाही, हे आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे आमच्याकडे वेगवेगळे असा पेपरचा गठ्ठा यायचा. मूळतः पप्पा हा नोकरी करायचा इंडियन एक्सप्रेस आणि मिड डे मध्ये. ओके, इंडियन एक्सप्रेस पुण्यामध्ये आणण्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे. मिड डे मध्ये तो मार्केटिंग मॅनेजर या हुद्द्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. आईज ऍडव्हर्टायझिंग सारख्या कंपनीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये असताना त्यामुळे न्यूजपेपर मधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, चिंटूची सुरुवातच मुळात त्याच्यामुळे झाली आहे की बाहेर सगळ्या न्यूजपेपर्स मध्ये, इंग्लिश न्यूजपेपर्स विशेषतः, त्याच्यामध्ये गारफिल्ड आणि आर्चीज म्हणून 2 कॉमिक्स यायचे. हो, आणि तेव्हा ते इंग्लिश कॅरेक्टर जास्त हे होतं. आणि त्यावेळेला त्या कॉमिक मध्ये तिथे स्नो फॉल झालाय आणि तिथे मुलं स्नोमॅन बनवत आहे आणि असं. तर पप्पा म्हणलं की आपल्या इथली मुलं त्याला रिलेटच नाही करू शकणार. आपलं का नाहीये? आपलं कॅरेक्टरचं कॉमिकच नाहीये. तुम्ही बाहेरच्याच लोकांची कॉमिक्स बघताय.